बीडमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली होती। आता ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे ते पाहूया। JCBचा तो कांठाळ्या बसवणारा मोठा आवाज, पोलिसांचा मोठा ताफा आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ हे सगळं पाहून बीड शहरात खऱ्या अर्थाने चकाचक होणार अशा अपेक्षा सामान्य बीडकरांनी मोडल्या होत्या। 2 दिवसापासून शहरात प्रशासनाने अतिक्रमण हटवा अशी मोहीम मोठ्या गाजावाजात सुरू केली होती। मात्र या मोहिमेच्या मागे दडलेले एक अत्यंत संतापजनक आणि विरोधाभासी वास्तव्य समोर आलेले आहे। 2 वेळच्या भाकरीसाठी रस्त्याच्या कडेला छोटीशी टपरी चालवणाऱ्या आणि भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या गोरगरिबांच्या पोटावर प्रशासनाचा बुलडोझर अगदी सहज चालवला जात होता। आता घडलं असं होतं की तिथेच त्या कडेला तिथे एक आजी आपली भाजीपाला विकायला तिथे त्यांनी ठेवला होता। आणि जेव्हा हे लोक अतिक्रमण हटवणारे जे काही प्रशासनची लोक होती तिथे पोहोचली आणि आजीला त्यांनी काही काळाच्या आतच त्यांचा भाजीपाला त्या ट्रॅक्टरमध्ये कचऱ्यामध्ये फेकून देण्यास सुरुवात केली। बरं, एवढंच नाही तर आजीने असे सांगितले की हा भाजीपाला जी आहे ती मी स्वतः उचलून दुसरीकडे नेते, परंतु तुम्ही आता थांबा, मला थोडा वेळ द्या। आणि अशातच मग त्यांना थोडासुद्धा वेळ दिला जात नाही। अक्षरशः त्यांचा जो भाजीपाला आहे तो त्या कचऱ्यात, त्या जिथे तुम्हाला ट्रॅक्टर दिसत आहे त्या कचऱ्यामध्ये फेकला जात आहे। अक्षरशः त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे, कारण की त्यांचा उदरनिर्वाह याच्यावरच आहे। आणि त्यानंतर मग सर्व स्तरातून संताप व्यक्त केला गेला। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला। या आजींनी स्वतःहून सांगितलं होतं की मी भाजीपाला उचलते, मी इथून निघून जाते, तरीसुद्धा त्या अधिकारीच्या लोकांनी अक्षरशः तो भाजीपाला नंतर त्या कचऱ्याच्या ज्या ट्रॅक्टर आहे तो त्याच्यामध्ये फेकला गेला। आणि त्यानंतर मग प्रशासनाला जाग आली। मग काही तासानंतर प्रशासन त्यांच्या घरी पोहोचलं, त्यांना समजूत दिली, त्यांची नुकसान भरपाई देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि तेथील बीडमधील जे काही तिथे घटना घडलेली आहे तेथील समाजवादीचे कार्य म्हणजे सामाजिक कार्य करणारे जे काही तरुण आहेत त्यांनीसुद्धा तिथे त्यांच्या घरी जाऊन मदत दर्शवली आहे। त्यांना सर्व स्तरातून मदत मिळाली, परंतु त्यांच्यासोबत असा धक्कादायक प्रकार पहिल्यांदा घडला होता। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।